नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपले जीवयात्रा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्या मोखाडा तालुक्यामध्ये 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू होत आहे. या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी तालुक्याचे आमदार साहेब, ज्येष्ठ मान्यवर व तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, त्याचबरोबर तालुका शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व इतर शिक्षकही उपस्थित राहणार आहे व तसेच यजमान शाळा आदिवासी हायस्कूल डोलारा या संस्थेचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेही उपस्थित राहणार आहे. आदी मान्यवरांच्या उपस्थित या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या विज्ञान प्रदर्शनातून नक्कीच या बालवैज्ञानिकांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळणार आहे. हे विज्ञान प्रदर्शन व मॉडेल्स पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमदार साहेबांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय आमदार साहेबांचं अशा प्रकारे आदी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पूजन करून वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या मूर्तीपूजन होत आहे. या प्रसंगी दशी मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माननीय श्री गोये साहेब यांचे मी स्वागत करते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावर सर्व मान्यवरांचे स्वागत करते. पण ते आता बेहूब त्याच पद्धतीने म्हणतो आणि माझ्या शाळेतल्या हजारो विद्यार्थ्यांना, माझ्या शाळेत जेवढी हजारो विद्यार्थी शिकली त्या सगळ्यांना ते आणि ते कधी विसर पडत नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांना ही आपले हे विद्यार्थ्यांचा विकास हा सर्वांगीण विकास झाला. फक्त पुस्तकी ज्ञान एवढ्यापर्यंत न राहता मग तो क्रीडा क्षेत्र असेल, विज्ञानाचं क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये भाषण कला त्याला आली पाहिजे, वक्तृत्व कला आली पाहिजे, कथाकथन चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या लहानपणीच व्यवस्थित आपण जर शिकवलं शाळेमध्ये तर ते व्यवस्थित सगळं होतं. आणि म्हणून ह्या कार्यक्रमासाठी अनेक असं काय नाही, एक कार्यक्रम करायचे म्हणून काही लोक करत असतात. दरवर्षी सालाबाद प्रमाणे विज्ञान प्रदर्शन झालं पाहिजे, क्रीडा महोत्सव झाला पाहिजे, स्नेह संमेलन झालं पाहिजे, असं न करता त्याच्यातून आपल्याला काय, विद्यार्थ्यांना काय फायदा झाला. मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. तसेच त्यांनी काही निवडक मॉडेल्स व प्रतिकृतीही बघितल्या. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यानंतर काही मॉडेल्स आपण बघणार आहोत व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. आम्ही PM श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेचे विद्यार्थी आहोत. मोखाडा हा पालघरमधील आदिवासी भाग आहे. तिथे जुलैमध्ये खूप पाऊस पडतो, पण तिथे उन्हाळा किंवा मे महिना लागला की पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि शेती करणे अशक्य असते. म्हणून तिथे
पोषण खूप वाढते. आमचे आव्हान आहे पाणी वाया न घालवता शेती कशी पिकवायची याचे उत्तर जमिनीत नाही तर हवेत आहे. आम्ही सादर करत आहोत स्मार्ट पल्स एरोपॉनिक्स, जिथे 95% पाण्याची बचत होते. ही आमची ह्युमिडिफायर मशीन आहे, ज्याच्यामध्ये पाणी ओतलं की एवढं 5 मायक्रॉनच्या सूक्ष्म कणात ती होते दिसते. हे बायोरिथम चक्र आहे. 30 सेकंद चालू, 30 सेकंद बंद. मुळे ऑक्सिजन घेतात. मुलांना सडण्यापासून वाचवते. आमच्या शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ 1. पाणी बचत. 20 बादलीऐवजी फक्त 1 बादली पाणी. 2. वेग. 45 दिवसांऐवजी फक्त 20 दिवसात पालक तयार. 3. पोषण. घरातच रक्तवाढीसाठी पालेभाजी. या मॉडेलचा खर्च 1000 रुपयेपेक्षा कमी आहे आणि ही कमी विजेवर चालते. यातच आमचे विकसित भारताचे आत्मनिर्भर स्वप्न आहे. धन्यवाद. नमस्ते मॅडम, या ठिकाणी त्यांनी पण आपले मॉडेल मांडलेले आहे. त्याबद्दल अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम सांगा बरं या मॉडेल बद्दल आम्हाला. प्रमिला तुसे, मोखाडा आश्रमशाळा. सर, हे एक साहित्य आहे. या साहित्याच्या मदतीने आपण 1ली 2रीच्या मुलांना बेरीज आणि वजाबाकी सहज शिकवू शकतो. तर हे बघा, इथे आहे 3. तर आपण 1, 2, 3. इथे आहे 2, 1, 2. आणि त्या मुलांना आपण हे रंगीत गोल मोजायला सांगू शकतो. मुलं सहज मोजणार आणि आपल्याला सांगणार आहे 1, 2, 3, 4, 5 आणि आपण इथे ते लिहू शकतो. त्याचबरोबर तर हे एक दुसरं साहित्य आहे. याच्या मदतीने आपण 0 ते 99 पर्यंतच्या संख्या मुलांना तयार करून दाखवू शकतो. आता हे बघा, 0, 1, 2, 3, 4, 5 आणि त्याचप्रमाणे 75 हे आपल्याला काय काय देतात हे आपण ह्या साहित्याच्या मदतीने सहज सांगू शकतो. औषधं, लाकूड, फळे, भाज्या. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. नमस्ते सर, आमच्या शाळेचे नाव कारेगाव आश्रमशाळा. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे हायड्रो पॉवर जनरेटर. आम्ही ही आमची पाण्याची टाकी आहे आणि याच्यामध्ये हे काय सांगितलं टर्माइन आहे आणि आमचे रोडवरचे खांबळे आहेत आणि हे गाडी आहेत. रात्रीच्या प्रवासामुळे लोकांना गाडी चालवण्यासाठी उजेड नसते म्हणून आम्ही खांबे बसवलेत आणि आम्ही ते पाण्यापासून वीज तयार करणार आहोत. कारण ही आमची पाणी टाकी नाही, म्हणजे समजा हा एक धरण आहे. धरण म्हणजे आमची स्थितीज ऊर्जा आहे. स्थितीज ऊर्जापासून आम्ही गतिज ऊर्जा निर्माण करतो आणि गतिज ऊर्जापासून आम्ही विद्युत ऊर्जा निर्माण करतो आणि विद्युत ऊर्जापासून आम्ही खांबळे चालवतो. म्हणजे नमस्कार, आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे शुगर बोर्ड. आपण दररोजच्या जीवनामध्ये असे ड्रिंक काय पितो. या कोका कोलामध्ये 8% साखरेचं प्रमाण आहे, स्प्राईटमध्ये 8.5 आणि थम्सअपमध्ये 10 आणि पाण्यामध्ये साखरेचं प्रमाण आहे. आपण दररोजच्या जीवनामध्ये जो आहार खातो त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण असते, त्यामध्ये आपल्याला साखर मिळून जाते. पण जेव्हा आपल्याला ताण लागते तेव्हा आपण असे काही टपरी दुकान वगैरे असेल असे काही ड्रिंक खरेदी करतो आणि पितो. ते प्यायला तरी चांगले असतात पण ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यातून साखरेचं प्रमाण आपल्याला वाढतं आणि मधुमेह असे काही विविध आपल्याला साखरेचा आजार होतो. आपण पिणे टाळले. माझे नाव वैशाली एकनाथ घाटा. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. आम्ही मोखाडा PM श्री जिल्हा परिषद शाळा या शाळेच्या विद्यार्थिनी आहोत. आमच्या यंत्राचे नाव ऑटोमॅटिक अंडे उबवणे हे यंत्र आम्ही तयार केलेले आहे. या यंत्राचे फायदे असे आहेत की मोठ्या प्रमाणात रोगमुक्ती कोंबड्याची पिल्लं आपण तयार करू
शकतात व पैशांची व वेळेची बचत होऊ शकते आणि पोल्ट्री कोंबड्या विकण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. याच्यासाठी आम्ही तापमान कंट्रोलर बसवलेले आहे आणि दुसरं ऑक्सिजन शुद्ध हवा बसवलेली आहे. फायदे असे आहेत की मोठ्या प्रमाणात रोगमुक्त कोंबड्याची पिल्लं तयार करता येतात, पैशांची व वेळेची बचत होते, संगीन निर्मिती करतो, पोल्ट्री व्यवसायासाठी अत्यंत उपयोगी आहेत. नमस्कार सर, माझं नाव मयूर आत्माराम दोंगडे. मी आडोशी आश्रम शाळा इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे. मी सर हे अल्कोहोल डिटेक्शन सिस्टम अँड ऑटो लॉकिंग सिस्टम हे उपकरण बनवले. सर याचा उपयोग असा आहे की हे प्रत्येक गाडीमध्ये बसवलंच पाहिजे, यामुळे मृत्यूचं प्रमाण कमी होतं आणि हे अल्कोहोल डिटेक्ट करतंय. हे अल्कोहोल सेन्सर आहे सर, याच्यामध्ये अल्कोहोलचा वास आला ना की ऑटोमॅटिकली इंजिन बंद होते. अल्कोहोल आहे. गाडी बंद. दारू पिलेल्या व्यक्तीचं तोंडातून स्मेल आल्यानंतर हे सेन्सर स्मेल डिटेक्ट करतं आणि ऑटोमॅटिकली इंजिन बंद होतं. त्यामुळे भरपूर लोकांचा जीव वाचू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे. My name is Bhumika Manoj Maule. My school name is Eclair Model Residential School, Persunde. I am studying 10th class. My project name is Purification of Water. Purification of Water म्हणजेच पाणी शुद्धीकरण. म्हणून आम्ही प्रोजेक्ट तयार केलेला आहे. फर्स्ट आहेत फॅक्टरी, नंतरला बिल्डिंग्स, नंतरला हाऊसेस आणि यांचं जे वेस्ट पाणी इन्व्हायरमेंटमध्ये जर पसरलं तर वॉटर पोल्युशन होऊ शकतं आणि एअर पोल्युशन होऊ शकतं आणि हे जे प्लांट्स आहेत त्यांना ॲब्सॉर्ब होईल म्हणून ते प्लांट्स आपल्याला ऑक्सिजन देतात म्हणून ते हानिकारक असेल. यासाठी आम्ही एक वेस्ट वॉटर टँक तयार केलेला आहे आणि याच्यातून पाणी ट्रान्सफर करायचं आणि नंतरला प्युरिफाय होईल. तर वॉटर ट्रान्सफर करताना मोटर हे पाणी ट्रान्सफर केलेलं आहे आणि फर्स्ट आहे बिग स्टोन, सेकंड आहे कोल आणि सॉइल आणि सँड आणि कॉटन. हे कोल आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण ते जस्ट पार्टिकल्स आहेत ते अब्सॉर्ब करतात आणि हे सँड आहे ते प्युरिफाय वॉटर होतं आणि हे कॉटन आहे ते फिल्ट्रेशन वॉटर होऊन प्युअर वॉटर होतं आणि ते आपण इकडे ट्रान्सफर करतो आणि नंतरला आपण प्लांट्ससाठी यूज करू शकतो आणि शेतीसाठी वॉशिंगसाठी यूज करू शकतो आणि परंतु आपण हे पाणी पिऊ शकत नाही कारण हे 100% प्युरिफाय झालेलं नाही, 80% आहे. म्हणून आम्ही हा ओव्हरऑल प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आमच्या प्रतिकृतीचा विषय आहे अपारंपरिक ऊर्जा आणि सेंद्रिय शेती. यामध्ये ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण गाव ही संकल्पना आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या घराच्या छतावर जे छत आपण सौर ऊर्जेच्या रूपांतरणासाठी सौर पॅनल बसवलेले आहेत आणि त्यातून सौर ऊर्जा तयार केली जाते. वाहणारा वारा जो आहे त्याच्या माध्यमातून हे पवन चक्की चालवून त्याच्यातूनही ऊर्जा निर्माण केली जाते. छतावर पडणारं पाणी पाऊस पाणी संकलन याद्वारे रेन वॉटर हार्वेस्टिंग या संकल्पनेतून एका टाकीत संचय करायचा आणि ते पाणी खाली एका जनरेटरवर सोडून पंख्याची पाती फिरली की त्यातून मोटरद्वारे परत आपल्याला ऊर्जा तयार करता येते. त्यासोबतच इकडे गोठा आहे. या गोठ्यांमध्ये जी गुरं पाळलेली असतील या गुरांच्या मलमूत्राचा बायोगॅस निर्मिती करून त्याचाही इंधन म्हणून ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग केलेला आहे आणि याचा जो अवशेष असेल बायोगॅस निर्मितीतला तो आपण खत म्हणून शेतीसाठी वापरणार आहोत. शेतीला कायमस्वरूपी पाणी आपल्याला मिळू शकत नाही तर पावसाळ्यात पाणी हे शेततळ्यात साठवण्यात येणार आहे आणि त्याच शेततळ्याचा उपयोग आपण या हायड्रो इलेक्ट्रिक निर्मितीसाठी आणि शेतासाठी शाळा आहे दीपक केंद्र शाळा बेरिस्ते तालुका मोखाडा जिल्हा पालघर. तर आमच्या विद्यार्थ्यांनी वॉटर सेन्सर बनवला आहे. तर याचा आपल्याला फायदा असा होईल की आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी काय होतं की बा नळ वगैरे जे बसवलेले असतात तर त्या नळाच्या तोट्या वगैरे लूज झाल्याच्या नंतर पाणी टपकत असतं. अशा वेळेस आहे ना खूप पाणी वाया जातं. तर आमच्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे तर अशा प्रकारचं एक वॉटर सेन्सर बनवलं आहे. जोपर्यंत आपण या ठिकाणी ग्लास ठेवत नाही तोपर्यंत या ठिकाणी पाणी
पडत नाही आणि ग्लास उचलल्याच्या नंतर हे पाणी ऑटोमॅटिक बंद होतं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी आपण या ठिकाणी वापरू शकतो. याच्यामुळं काय होईल तर पाण्याची बचत होईल, पाणी वाया जाणार नाही. आपल्याला माहित आहे जल हेच जीवन आहे. आपण पाहतो की भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी जी भीषण संकट आपल्यावर येणार आहे ते केवळ पाण्याचं येणार आहे. तर आपल्याला एक एक थेंबासाठी सुद्धा भविष्यामध्ये काय तरसावं लागणार आहे. त्यामुळं आपण जर आतापासून जर पाण्याची जर व्यवस्थित काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला पाणी हे व्यवस्थितपणे आपल्याला वापरता येईल आणि या पाण्याचा योग्य आपल्याला वापर करता येईल. म्हणून अशा पद्धतीचा प्रोजेक्ट आमच्या जिप केंद्र शाळा बेरिस्ते या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. नमस्कार सर. जिल्हा परिषद केंद्र शाळा आसे प्राथमिक आपण जो प्रोजेक्ट बनवलाय वरिष्ठ नागरिकांसाठी सुपर ऑब्जमेंट डायपर. आपल्या घरात आजी आजोबा असतात, वडीलधारी माणसं असतात, आजारी असतात, ते बेडवरच सगळं करत असतात. त्यासाठी मी सुपर ऑब्जमेंट डायपर बनवलेले वरिष्ठ नागरिकांसाठी. तर कसं काम करतं तर बघा सर एकदा. ही पावडर घेतली मी, पावडर बेडशीटवर टाकलं, बेडशीट आणि त्यांना झोपवलं. रात्रीचे वॉशरूम जारी केले त्यांनी, वॉशरूम केले समजा. 2 मिनिटात वरचं ड्राय होऊन जाईल. त्या माणसांना कोणताच त्रास होणार नाही, त्वचेला होणार इजा होणार नाही. आणि हे बघा पूर्ण जे पाणी जे आपण टाकलेले पूर्ण आईस झालेले आहे सर. अशा प्रकारे आपण विज्ञानाच्या मदतीने आपण वरिष्ठ नागरिकांची काळजी घेऊ शकतो आणि हे आपण शेतीला सुद्धा वापरू शकतो. आणि सगळे जे पॅड आहेत, डायपर, सॅनिटरी नॅपकिन पॅड, पाणी साठवण, शेती इत्यादीसाठी सुद्धा आपण हे यूज करू शकतो. धन्यवाद सर. आमचा हा प्रोजेक्ट आहे शाश्वत शेती. आता शाश्वत शेतीचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो ऑर्गॅनिक शेतीमध्ये कमी वेळेत जास्त उत्पादन. या प्रश्नाचं उत्तर आमच्या प्रोजेक्टच्या नावामध्ये आणि आमच्या या माहितीमध्येच आहे. आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. शाश्वत शेतीचा अर्थ होतो ऑर्गॅनिक खत आणि कीटकनाशक. आता गोठा जो असतो गोठ्यापासून आपल्याला शेणखत भेटतच, त्यापासून तो शेतामध्ये यूज करू शकतो. अजून गांडूळ खत यूज करू शकतो. हे तर खतं झाले, अजून घरगुती खते बनवू शकतो. सर यामध्ये तुम्ही बघू शकता आम्ही घरगुती खते बनवलेलं आहे. नंतर सगळ्यात मेन असतो प्रश्न कीटकनाशकाचा. कीटकनाशक हे ऑर्गॅनिक बनवता येतं. आता एक्झाम्पल म्हणून आम्ही वस्तू आहे यापासून कीटकनाशक बनवलेलं आहे. पहिलं आहे कडुलिंबाची पानं. कडुलिंबाची पानं हा कडुलिंबाचे झाड हे ऑर्गॅनिक शेतीचा राजा म्हणून ओळखलं जातं. आता याचं कार्य आहे कीटकांची वाढ थांबवते, त्यानंतर ते खाणे थांबतात आणि प्रजनन थांबते. दुसरं आहे तुळशी. तुळशीचा वास असतो ना तो खूप स्ट्रॉंग असतो, त्याच्यामुळे ते लांबच राहतात आणि बुरशी याच्याने लागत नाही. त्यानंतर गोमूत्र हे प्लस पॉईंट देतो कारण की नायट्रोजन, सल्फर आणि इतर खनिजे असतात. ते काय करतात, कडुलिंबाची पानं तुळशीचा जो मिक्सचर असतो तो पसरला खूप फास्ट पसरवतात, मदत करतात. त्यानंतर असतं शेण काय करतं, शेणाचा पण वास असतो पण शेण एक अजून एक काम करतं. ते जो खाली पडलं ना तर ते पसरवतात, ते समजा ते असं वाळवायला अजून मदत करतं. राख हा मॅजिक पॉईंट असतो. राख काय करतं, राख असताना कीटकांच्या त्वचेमध्ये जातं आणि त्यानंतर मग ते कीटक वळवळ करून ते मरायला लागतात. त्यानंतर मग येतंय विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये सोलार, ठिबक सिंचन आणि रोबोटचा वापर केलाय. माझे नाव ओमकार प्रकाश वाघ. माझ्या शाळेचे नाव आदिवासी माध्यमिक विद्यालय डोलारा. मी तो सगळ्यांसाठी खास घेऊन आलो 3D होलोग्राम. याचे मी तुम्हाला उपयोग सांगतो. मनोरंजन आणि प्रदर्शन होलोग्रामचा 3D व्हिडिओ आणि कलाकृती करण्यासाठी केला जातो. शिक्षण विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे उपयोग सांगतात, जे त्यांना ते ऐकायला आणि शिकायला चांगले वाटते. तंत्रज्ञानाची उपलब्ध आहे. तंत्रज्ञान सर्वत्र नाही आणि त्यामुळे विशेष उपकरणांची आवश्यकता असते. म्हणजेच आपण आपल्या लहान मुलांना मोबाईल देतो आणि ते मोबाईल बघतात, मोबाईल जास्त जवळ घेऊन बघतात आणि त्यांचे डोळे खराब करून घेतात. म्हणजेच त्यांना लहान वयातच चष्मा लागतो. आणि आपण जर त्यांना एक गॅजेट दिलं आणि त्यांनी जर याच्यात टाकून बघितला ना तर त्यांच्या डोळ्याला कोणती पण जीवहानी होणार नाही. आणि आपल्या मोठ्या माणसांना पण कामाचं पडतं, म्हणजे त्यांना पिक्चर वगैरे बघायचं असतं ना तर ते याच्यात ठेवून बघू शकतात. धन्यवाद. माझे नाव पल्लवी रमेश कोरडे. मी राजर्षी शाहू महाराज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या आदर्श आश्रम शाळांमध्ये शिकत आहे. मी रिमोट कंट्रोल रिव्हर क्लिनिक बोर्ड तयार केलेली आहे. कारण आत्ताच्या काळात लोकसंख्या खूप वाढते, त्यामुळे कचरा पण खूप प्रमाणात होतो आणि
कोणी लोक रस्त्याला येता जाता काही प्लास्टिकचं खाव वगैरे काही खाल्लं का ते प्लास्टिक सगळं नद्या नाल्यांमध्ये टाकतात, त्यामुळे जलप्रदूषणाचं प्रमाण खूप वाढतं. त्यामुळे मी ही रिमोट कंट्रोल रिव्हर क्लिनिक बोट तयार केली आहे. ती तर यानंतर आपण गशी मॅडम विस्तार अधिकारी सर यांच्या प्रतिक्रिया विज्ञान प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मोखाडा पंचायत समिती संचलित 53वे विज्ञान प्रदर्शन आपण घेत आहोत दरवर्षाप्रमाणे. तर यावर्षीचं विज्ञान प्रदर्शन 2025-26चं आदिवासी माध्यमिक विद्यालय डोलारा या विद्यालयामध्ये आपण उत्साहात साजरा करत आहोत. तर पहिल्यांदा आपलं स्वागत. तर नमस्कार. तर आपल्या आजच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग विद्यार्थी यांचा 95 विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट या ठिकाणी मांडलेले आहेत. त्याचबरोबर काही शिक्षक प्रकल्प माध्यमिकचे, काही प्राथमिक शिक्षक प्रकल्प, त्याचबरोबर परिचर, प्रयोगशाळा परिचर यांनी काही प्रोजेक्ट या ठिकाणी मांडलेले आहेत. छान असं विज्ञान प्रदर्शनाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि आपल्या विविध स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी निबंध स्पर्धा असेल, वैज्ञानिक प्रतिकृती असतील, त्यानंतर चित्रकला स्पर्धा असेल, याचं आयोजन आपण या परिसरामध्ये केलेलं आहे. विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, त्यानंतर संपूर्ण टीमने अतिशय छान असं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं दिसतंय. अशा प्रकारे आजचं विज्ञान प्रदर्शन छान असं आपण घेतलेलं आहे. सर्वांना नमस्कार. आज आदिवासी डोलारे हायस्कूल या ठिकाणी आपण 53व बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी भरवलेली आहे. आज जरी शिक्षकांचा संप आहे तरी मात्र आज वाटलं नाही की त्यांचा संप आहे, कारण विद्यार्थ्यांचा सहभाग इतका जास्त आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांनी आपल्या प्रदर्शनी आणि जे मॉडेल्स आहे अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांचा सहभाग खरंच इतका छान आहे, म्हणजे वाटलं नव्हतं इतका सहभाग असेल, पण खूप छान आणि अतिशय नियोजनबद्ध आजचा कार्यक्रम झालेला आहे. इथल्या शाळेच्या स्थापनाचे मुख्याध्यापकांचे आणि येथील जे शिक्षकवृंद आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. काम आणि नियोजन खूप छान पद्धतीने या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तसेच माझे सर्व सहकारी यांनी सुद्धा अतिशय मेहनत या कार्यक्रमासाठी घेतलेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करते आणि आजच्या कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी सर्वांनी जी मेहनत घेतली त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करते. थँक्यू. नमस्कार. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग राजीवनगर यांच्या परिपत्रकानुसार आज मोखाडा तालुक्यामध्ये तालुकास्तरीय बालवैज्ञानिक मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये विकसित व आत्मनिर्भर भारत याच्या स्टेमच्या अनुषंगाने हा मुख्य विषय या विज्ञान प्रदर्शनाचा आहे. त्यामध्ये 6 उपविषय आहेत. त्या उपविषयाच्या अनुषंगाने 6वी ते 8वी असा हा प्राथमिक गट आहे आणि 9वी ते 12वी हा माध्यमिक गट आहे. या गटामध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत छान पद्धतीने प्रतिकृती या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आज सकाळपासून जर विचार केला तर पहिल्याच दिवशी आज या ठिकाणी जवळपास प्राथमिक गटामध्ये 57 प्रतिकृती या ठिकाणी आलेल्या आहेत. तर माध्यमिक गटामध्ये आमच्या 30च्या आसपास प्रतिकृती या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक, परिचर असे वेगवेगळे गट आहेत. अत्यंत छान वातावरणामध्ये या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. मोखाडा हा ग्रामीण भागातला जरी तालुका असला तरी विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये अनेक प्रकारचे जे काही विचार असतात ते विचार व्यक्त होण्याचं हे एक व्यासपीठ आहे आणि मला वाटतं, खात्री आहे की या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आमचे जे विद्यार्थी आहेत ते जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती आपलं नावलौकिक करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्ते, मी किरण शिंदे, विस्तार अधिकारी शिक्षण. आज या ठिकाणी 2025-26 53व
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झालेलं आहे. हे यशस्वी करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी आमच्या मसराम मॅडम, त्याचप्रमाणे महाले साहेब, गारे साहेब, त्याचप्रमाणे महाले साहेब या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रयत्नाने आज हे यशस्वी झालेलं आहे. जवळपास 90च्या आसपास प्रतिकृती आज इथे सादर झालेल्या आहेत आणि तोडीस तोड प्रतिकृती अक्षरशः नायट्रोजन कसा तयार करावा हे इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी केलेली प्रतिकृती असेल किंवा त्यामध्ये कोडिंगचा वापर करून मुलांनी ज्याप्रमाणे कोडिंगचा वापर करून मुलांनी काही ट्रान्झिस्टर इथं बनवलेले आहेत. हे विशेष आहे की मोखाड्यासारख्या दुर्गम भागामध्ये जिथे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी तर दूर राहिली, मोबाईल कनेक्टिव्हिटी नसताना अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट सादर केले. यामध्ये शिक्षकांचं तेवढंच महत्त्व आहे आणि याच विद्यार्थ्यांना राज्यस्तरापर्यंत संधी मिळणार आहे. उत्तम प्रकारे आजचं विज्ञान यशस्वी होत आहे. अशा प्रकारे अतिशय सुंदर असं विज्ञान प्रदर्शन पार पडलं. यामध्ये विजेत्या व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच काही निवडक शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता, त्यांनाही पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोबर मीही या विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतला होता. माझाही 2य क्रमांक आलेला आहे व मलाही सन्मान करून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अशा प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय सुंदर असं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी पार पडलं आहे. अशा प्रकारे मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचबरोबर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल व नक्कीच भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांमधून एखादा शास्त्रज्ञ तयार होईल अशी अपेक्षा व सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.